पुणे ग्रामीण परिसरामध्ये कासरसाई, गोटवडे, पिरंगुड, खेडशिवापूर, गराडे व इतर अजून काही गाव आहेत, मानगाव या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळामध्ये मशिदीमध्ये बाहेर प्रवासी व इतर व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी गावाव्यतिरिक्त इतर लोकांनी नमाज पठणासाठी येऊ नये किंवा प्रवेश बंदी त्यांनी लावलेली आहे। असे काही ग्रामसभेने असंविधानिक व बेकायदेशीर ठराव पास केलेले आहे, कारण ग्रामपंचायत ही संविधानिक इन्स्टिट्यूशन आहे। ते अशा पद्धतीचे बेकायदेशीर असंविधानिक ठराव करू शकत नाही। धार्मिक आधारावर हे जे काही केलेले ते मुस्लिम समाजाच्या प्रार्थनेच्या व धार्मिक अधिकारांचं उल्लंघन आहे। या संदर्भात प्रशासन, पोलीस प्रशासनाला पूर्ण कल्पना आहे, पण पोलीस प्रशासन या संदर्भात कारवाई करू इच्छित नाहीये। यापूर्वी त्यांना तक्रार दिलेली आहे। कलेक्टर साहेबांना यापूर्वी एका महिन्यापूर्वी तक्रार दिली होती की गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये असे असंविधानिक ठराव पास होत आहेत, मुस्लिम समाजावरती दबाव टाकण्यात येत आहे। काही गावांमध्ये ईद देखील साजरी करण्यात आलेली नाहीये, कारण बाहेरचे लोक ईदच्या आजूबाजू परिसराची येतील म्हणून। तर हे कन्सर्न जे आहे ते अप्रत्यक्षरित्या हिंदुत्ववादी भाजपा व संघ परिवार, बजरंग दल सारख्या विघटनवादी संघटनांकडून हे ध्रुवीकरणाचे राजकारण करत आहेत। ते आगामी येत्या स्थानिक स्वराज्य इलेक्शनला समोर ठेवून, कारण सृजनशील असं दाखवण्यासारखं डेव्हलपमेंट त्यांच्याकडे काही नाहीये। फक्त एवढंच म्हणायचं आहे की अल्पसंख्याक आहेत, त्यांच्या मूलभूत संविधानिक अधिकारांचं रक्षण करणं हे प्रशासनाचं काम आहे, शासनाचं काम आहे। ते होत नाहीये। हे कुठे ना कुठे सरकारकडून हे पुरस्कृत आहे असंच दिसून येत आहे। ते सगळं आमची मागणी ही आहे की ज्या ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे सदस्य या असंविधानिक बेकायदेशीर धर्मावर आधारित जे काही निर्णय घेतलेले आहेत, जे समाजामध्ये तेढ हे करण्यात, त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। आम्ही या बाबतीत जिल्हाधिकारी व जे कन्सर्न पोलीस अधिकारी आहेत, प्रशासन आहे, त्यांना आम्ही करस्पॉन्डन्स केलाय। गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।